आपल्या नगर परिषदेच्या या निवडणुकीसाठी आपल्या प्रभागातून उभे असलेले अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सन्माननीय अरविंद शहाणे, सौ दीपाली शेंडे आणि नगराध्यक्षाच्या उमेदवार ॲडव्होकेट देवयानी आष्टे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्यासमोर उभा आहे. म्हणजे आपली ग्रामपंचायत आजपर्यंत एक हाती सत्ता प्रस्थापितांच्या असताना सुद्धा आपल्याच्या प्रत्येक प्रभागामध्ये रस्ता, गटर, पाणी या मूलभूत प्रश्नांना जाऊन सुद्धा आपल्याची जनता त्रस्त आहे आणि आपल्याची जनतेची मागणी अजून सुद्धा मूलभूत प्रश्नांसाठी. मला सर्व नागरिकांना आवाहन करायचं की जर आपले प्रश्न दर पंचवार्षिकला आपण तेच प्रश्न मांडत असू ते सुटत नसतील तर आता परिवर्तन घडवणं ही काळाची गरज आहे. हे परिवर्तन तुमच्यासाठी आहे, तुमच्या पुढच्या पिढीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी. कारण चांगले रस्ते असतील, गटर नसतील तर प्रदूषण वाढतं. प्रदूषण वाढत गेले की आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. विशेषतः सुजयनगरचा हा जो भाग आहे, प्रभाग आहे, यामध्ये आपल्या प्रभागामध्ये सर्व मतदार बंधूंचे अतिशय सुशिक्षित असा हा प्रभागाने म्हणून ओळख आहे. प्रभाग मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की मी माझ्या पॅनलमधून जे नगरसेवकासाठी आणि नगराध्यक्षासाठी जे उमेदवार दिले ते आपल्या सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार. आपल्या भागात राहणाऱ्या दैनंदिन आपण या उमेदवारांना भेटता, बोलता. यांचं उद्या तुमचं काम असतं तर यांचं मनगट धरून तुम्ही यांचं करून काम करून घेऊ शकता. या सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की विरोधी पॅनलमधले जे उमेदवार आहेत त्यांचं मनगट धरून तुम्ही काम करून दाखवू करू शकता. आज अजितदादा पवार साहेबांचं सारखं खंत नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. या महाराष्ट्राचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री म्हणून ते कार्यरत आहे. अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे की अकलूजचा जो विकास घडलेला आहे ते नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे विजयी उमेदवार यांच्या माध्यमातून पुन्हा गतवैभव अकलूजचा आपण प्राप्त करून देऊ. नुसते मूलभूत प्रश्न सोडवण्यानंतर काम करूच करू, पण याशिवाय अकलूजला सुंदर कसं करता येईल, अकलूजच्या मुलांसाठी, वडीलधारी मंडळींसाठी अजून काही संकल्पना राबवता येतील यासाठी लागणारा निधी हा कमी पडणार नाही असं अजितदादांनी आपल्याला सांगितलं. लोकांमध्ये काम करणारं नेतृत्व म्हणजे आपण जर फेसबुक बघितलं असेल तर तुमचे दोन्ही उमेदवार डायरेक्ट अजितदादा पवार साहेबांना भेटून आपल्या या प्रभागातल्या अडचणी ऑलरेडी त्यांनी दादासमोर मांडले आणि दादांनीही त्यांना विश्वास दिला आहे की नक्कीच आपल्या जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवल्यावर 100% या अडचणी सोडवल्याशिवाय आपण राहणार. आज विरोधी पॅनलमध्ये भाजपचं एक आहे, भाजपचं पॅनल आहे आणि दुसरं पवार साहेबांच्या पक्षाचं प्रस्तावितांचं एक पॅनल. माझे दोन्ही पॅनलमधल्या प्रमुखांना, उमेदवारांना आव्हान आहे की तुमच्या हातामध्ये जेव्हा सत्ता होती त्या काळात ही कामं का झाली नाही. दर पंचवार्षिकला तुम्ही येता, खोटी आश्वासनं देता आणि या आपल्या भागातल्या जनतेला अजून सुद्धा मूलभूत प्रश्नांसाठीच झगडण्यासाठी सोडून देता. हा अन्याय कुठं थांबला पाहिजे. हा अन्याय दूर करायचा असेल तर आपल्याला एकच पर्याय ते म्हणजे राष्ट्रवादी
पक्षाच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून तिन्ही उमेदवारांना विजयी करा. आज भाजपचे लोक सांगतात आम्ही विकास करू. मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या या माळशिरस तालुक्यामध्ये 2 भाजपचे आमदार, एक रामनाथ होते ज्यांना आपण सगळ्यांनी मतदान केलं, आणि दुसरे म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील ज्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी मिळाली. 2 तालुक्याला आमदार असताना एक तर आपल्या गावचे सुपुत्र असून सुद्धा अकलूजच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं. कुठल्याही प्रकारचा निधी अकलूज गावामध्ये आला. आज अनेक वर्गण्या केल्या जातात, आम्ही तितक्या कोटीचा निधी आणला. कारण एक निधी आणण्यासाठी 5-5 वर्ष लागतात का? पुन्हा आमचं आव्हान आहे की अजितदादांच्या पक्षातनं आम्ही या ठिकाणी काम करत असताना अजितदादांचे हात वळकट जर आपण केले तर एका वर्षामध्ये निधी आणि 4 वर्षामध्ये काम पूर्ण ही जी शिकवण लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या कार्यातून आवडलेली आहे, त्यांच्याच शिकवणीप्रमाणे आम्ही सुद्धा अकलूजमध्ये विकास करून दाखवू एवढंच विश्वास आश्वासन आपल्या सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी देतो. आणि बंधू आणि भगिनींना विनंती करतो की येत्या 2 तारखेला आपण घड्याळासमोरील बटन दाबून तिन्ही उमेदवारांना भरघोस अशा मताधिक्याने निवडून द्यावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो. नेहमीच आपण या मंडळासाठी लढत राहिलो पाहिजे. म्हणजे किती त्रास झाला तरी मंडळ टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे. मी जागेपासून या झाडं लावण्यापर्यंत विचार आमचा सहकारी मित्र गणेश हा झटत राहिला आणि आम्ही सर्व परीनं त्याच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मला खात्री आहे की आपले उमेदवार निवडून आल्यानंतर आपल्या भागाचं नंतर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे खेळीमेळीचं वातावरण आहे असंच तिथून पुढं एक सुखी आनंदी गाव म्हणून आपल्या अकलूजची ओळख या राष्ट्रवादी पॅनलच्या माध्यमातून आपण करू. येत्या 2 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यावं ही विनंती करतो. माहिती देतो.